चला, हिवाळा आला ना तर या झाडाशिवाय अधुरा वाटते मला. तसेच काही हिवाळ्यात आले लागणारे भरपूर फुलं येणारे मी झाडं आज आणलेले. आणि हिवाळा म्हटलं की सर्वात पहिले आठवण येते आपल्याला शेवंतीची. शेवंतीशिवाय हिवाळा अधुराच वाटते. आणि मी पण काही प्लांट नाही म्हणते, भरपूर झाडं असले तरी पण मला असं वाटते की आता फक्त थंडीचे झाडं आणू आहे, फक्त याचे झाडं आणू आहे, असं करून बागेमध्ये झाडं आणल्याशिवाय मला होत नाही. मी तुम्हाला एक एक करून पूर्ण झाडं दाखवते. हिवाळ्यात चांगली फुलं येतात याला आणि छान राहतात. त्याच्यामुळे मी हे झाडं घेऊन आली. काही झाडं पहिल्यांदाच आणले. पहिलं बघा, हे टोपलं वर उचलून आणायला बरीच मेहनत लागली. झाडं म्हणजे आणणं सोपं आहे, पण ते लावणं, सगळ्या गोष्टी करणं खूप कठीण आहे. बघा, आता हे आणले मी या रंगाची शेवंती. खूप मोठे मोठे फुलं असणारी शेवंती नव्हती तिथे, पण ज्या होते त्या आणल्या मी. खराब पानं आणि किडलेले पानं मी पहिले काढून घेत आहे बघा, कारण खालच्या साईडने याला भरपूर असे किडलेले पानं मला दिसले. आणि हे सगळं काढत आहे मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण प्लांट दाखवते कोणता कोणता आणला आहे ते, कारण प्लांट भरपूर आणलेले आहे, जेवढे होते तेवढे. आणि आधीचे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. शेवंतीचे वेगवेगळ्या रंगामध्ये जे मला भेटले ना ते सगळे आणले, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, ही शेवंती झाली. आता ही बघा, हा वेगळा रंग आहे येलो. आणि याचे बघा, माती पूर्ण सुकल्यामुळे झाड पण सुकल्यासारखं वाटते. हिवाळ्यात ही सुद्धा काळजी घ्यावी लागते. पाणी जास्त पण व्हायला नको आणि पाणी कमी पण व्हायला नको. हा बघा, छान असा गुलाबी रंग आहे. हा बघा, हा आहे आपला पांढरा रंग. त्याच्यानंतर कोणते आणले, कलांचूचे 2 छोटे रोप आणले. हे कलांचूने हे जेरबेरा आहे, कारण जेरबेऱ्याची मी 2-3 गावरानी होते म्हणून आणले. जेरबेरा मी खूप कमी बागेमध्ये आणलेला आहे. बघा, असं फूल आहे त्याच्यामुळे, कारण हायब्रिड आहे ना, लावायला थोडा म्हणजे कठीण असते, म्हणजे जास्त दिवस राहत नाही मग, म्हणून गावरानी आणला यावेळेस. जेरबेरा 2-3 कलरचे आणले. एक पांढरा होता आणि एक पिवळा होता. हे बघा, गजानियासुद्धा हिवाळ्यात खूप छान फुलं देतात, त्याच्यामुळे हे पण 2 प्लांट आणले. बघा, हे पण वेगवेगळ्या रंगामध्ये. हिवाळ्यात आहे ना, काही झाडं बागेमध्ये असले ना, असे फुललेले भाग खूप सुंदर दिसते आपले. बघा, हे कलांचूचे आहे ना, छोटे छोटे 2 मी याच्यासाठी आणले की माझ्याकडे आहे ना एकच रंग निघत आहे अजून तरी. आणि हे 2 मला वेगळे पानं दिसले, मग वेगळे रंग निघेल असं मला वाटलं. त्याच्यानंतर बघा, हे 2 आणले. याचं नाव आता सध्या विसरली, आतापर्यंत लक्षात होतं. बघा, असे फुलं येतात भरपूर. हे 3 पहिल्यांदाच आणले मी बागेमध्ये. हे प्लांट फार कमी आणते. आणि हे बघा, हे सुद्धा आणले. आणि हे आधीच्या वेळेस आणले, आधीच्या चक्करमध्ये जेव्हा गेली होती ना तेव्हा आणलेले आहे हे झाडं. कधी कधी इतके फुलांची नावं वेगवेगळे असतात ना, तर वेळेवर आहे ना लक्षातच राहत नाही. नाहीतर व्हिडिओ जर ठरवून केला तर मग आधी होते तसं. आईनं सुद्धा बघा, हे कटिंग कुठं दिसली असं आणली, कारण त्यांना माहीत आहे मला झाडांची खूप आवड आहे. मनी प्लांट आणला, खूप छान आहे, मोठीच्या मोठी कटिंग होती, हे लावून घेईन. आणि एक थोडं वेगळं पण सुद्धा झाड आणलं. असं आहे, आपल्याला एकदा आवड असली ना, आपल्याला सर्वच जण साथ देत असतात, म्हणजे सगळेच आपल्याला देत असतात. ही आहे सरसोखली. सरसोखली हिवाळ्यात आहे ना, फुलांच्या सगळ्या झाडांसाठी चांगली असते म्हणून आणली. आधी जी संपली होती. कलांचूचे बघा, माझ्याकडे आधीचे भरपूर कटिंग लावलेले, तुम्हाला दाखवते किती कुंड्या आहेत. ह्या सगळ्या होत्या, पण वेगळा रंग वाटला मला म्हणून ते 2 मी छोटे छोटे आणलेले. आणि ते छोटे असल्यामुळे ते मला 50 रुपयाला मिळाले. आणि इथं बघा, नाहीतर तुम्हाला असं फुलाने भरलेलं झाड 120-150पर्यंत सुद्धा भेटू शकते. पण तुम्हाला भेटत असेल ना, नक्की लावा, कारण याला फुलं सुंदर येतात, खूप दिवस झाडावर राहतात. आणि एकाच झाडापासून भरपूर अशी कटिंग आपण तयार करू शकतो. त्याच्यामुळे हे झाड माझं खास आहे. 3 वर्ष झाले असेल हे झाडाला मी वाढवत आहे. याचे एकच घेतलं होतं बागेमध्ये, याच्यावर बरेच व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहे. यावर्षी किडे जास्त बागेमध्ये असल्यामुळे बघा, हे पानं खात आहे याचे. आता कमी प्रमाण झालं त्याचं सीझन आल्यावर, त्याच्यापुढे खूप त्यांना वाचवणं बघा, असे तोडून घेतात. रात्री आपण जेव्हा बागेमध्ये नसतात ना तेव्हा येऊन असे करत असतात. तरी आपली मेहनत मात्र सुरूच ठेवायची असते. आणि इथं बघा, मी पान लावलं होतं ना बघा, कलांचूचं पानसुद्धा छान मुळे येतात, पण याला प्लांट व्हायला थोडा वेळ लागतो. उन्हाळ्यातसुद्धा मी बरेच पानाचे पासून केलं होतं तयार. हे बघा, हे छान झालेलं आहे. जेव्हा फुलेल ना तेव्हा खूप सुंदर हे दिसेल माझी बाग. तीच तयारी आता सुरू आहे बागेमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही पण माझे व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघा, पांढरा रंग दिसते, ही आधीची शेवंती आहे, ही गावरानी म्हटली जाते. ही छान टिकते नेहमीसाठीच. ही पण मागच्या वर्षी आणलेलीच आहे. काही शेवंती आधीची होती माझ्याकडे, काही आता आणलेले आहे. या पद्धतीने बघा, हे पण आणलेले आहे आधीच्या, काही मागच्या वर्षीच्या आहे ह्या कटिंग लावलेल्या साईडला, काही हे मागच्या चक्करमध्ये आणलेल्या होत्या.
आणि आता ह्या 2 आहे ना एकाच ह्याच्यात लावते मी आता. मुळ्या जास्त डिस्टर्ब करत नाही, कारण कळ्या फुलं असले ना त्या झाडांना जास्त मुळ्यांना जर हे झालं तर झाड खराब होऊ शकते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने दोन्ही मी एकाच कुंडीत लावले. असं हळूहळू करता करता भरपूर काम आहे आता हे झाडं लावायचे, किंवा मग काही तसे राहू दिले तरी चालेल. आणि आधीची शेवंती सांगते मी तुम्हाला किती बहरली आहे बघा. खूप हे कड्या फुलं येत आहे याला बघा. आणि मी जाताना काही दिवसाच्या पहिले गावी जाताना याला सरसोखली लिक्विड दिलं होतं. सरसोखलीचं लिक्विड देऊन गेलो होतं. त्याच्यामुळे बघा जे आधीच ते याला कड्या भरपूर होत्या, पण आता फुलंसुद्धा उमलत आहे आणि बारीक बारीक कड्यासुद्धा खूप येत आहे अजूनसुद्धा शेवंतीला. खूप बहरत आहे हे बघा, तुम्हाला दाखवते मी. खूप बारीक बारीक कड्या येत आहे. आधी होत्या ना त्याच्यापेक्षा जास्त वाढत आहे हे. आणि हे पूर्ण भरल्यावर इतकं सुंदर दिसणार आहे झाड, खूपच सुंदर दिसणार आहे. कशी वाटली आजची माहिती नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर एक चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.